धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. मोकळे मोकळे आदेश मौली रामकृष्ण अलग निरंजन. आपण सगळ्यांनी मी सांगितलं तसं म्हणून तसं मी करून आदेश मौली अलग निरंजन. खूप खूप छान. या ठिकाणी आजच्या महाराजांची ज्या आपल्या सर्वांच्या हृदयाचं आराध्य दैवत आहे, त्या आराध्य दैवताला स्मरून त्याचप्रमाणे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे माऊली संभाजीराजे, तर ह्या दोन्ही दैवतांना आणि त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज हेही तिसरं दैवत आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. तर असे अनेक दैवत आपल्याला लाभले, पण त्यापैकी महाराजांचं जे अधिष्ठान आहे ते आपल्या सगळ्यांच्या हृदयावर करून राहिलेलं आहे आणि ते पिढ्यानपिढ्या आपल्या वारकरी संप्रदायाने हृदयावर करून ठेवलेले आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या किंवा जगद्गुरू संत तुकाराम महाराज माऊली, एकनाथ महाराज माऊली, नामदेव महाराज माऊली, आदिशक्ती मुक्ताई माऊली, ह्या परंपरेतून जो आपण अभ्यास केला ते सगळं आपल्या हृदयावर कोरलेलं अधिष्ठान आहे. आणि आज तेच अधिष्ठान तुमची ब्रह्मचैतन्य बहुउद्देशीय आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था जी आळंदीमध्ये आज इथे अत्यंत हृदयपूर्वक त्याने कार्यरत आहे आणि त्याचे या ठिकाणी सर्व असलेले अनेक माऊली असतील, पण त्याचबरोबर आज आपल्यावर तुम्ही लहान वारकरी माऊली आहे, छोटे छोटे वारकरी माऊली आज घडणार आहेत पूर्ण जगासाठी. पूर्ण जगासाठी तुमचं कार्य सिद्ध होणार आहे. तुम्हाला घडवणं काही सोपं काम नाही आहे. आपल्याला घरातली 2 मुलं घडवणं फार अवघड असतं. आज ही तुम्ही वेगवेगळ्या गावातून आलेली आहात बाळांना, बरोबर ना? आणि तुम्हाला आईसारखं प्रेम द्यायचं, वडिलांसारखी त्या ठिकाणी आदरपूर्वकता द्यायची, आलं आणि पितृक्षेत्र मातृक्षेत्र बोलवायचं. तर हे काही सोपं काम नाही, हे एरकवण्याचं काम नाही. आणि या ठिकाणी मी उल्लेख करेन महाराजांचा वंदनीय त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण गणेशनाथ महाराज माऊली, की जे नाथपंथीय स्वतः आहेत, आम्हाला खूप अभिमान आहे. आणि त्याचबरोबर गणेशनाथ महाराज हे त्यांचं पण दोघे गणेशनाथ म्हणजे दोघे गणेश, त्यांचं ऐकणं हे आज तुमच्यासाठी मला सहज वाटेल, पण त्यांचं ऐकलं तर माऊलींचं ऐकलंच नाही. कारण माऊली त्यांच्यात काय झालं भरलेले आहेत, बरोबर? माऊली त्यांच्यात भरलेले आहेत. त्यामुळं तुम्ही फक्त एकच बघायचं की ते गुरुवर्य आहेतच, गुरुमूर्ती आहेत, त्याबरोबर जे तुम्हाला सांगतायत, जे तुम्हाला घडवतायत ते फार मोठं आहे तुमच्या. मी इथे जवळजवळ गेली 3-3.5 महिने आमचे आबा माऊली आहेत, आदरणीय आबा माऊली आहेत, की जे या ठिकाणी राहतात. तर अधूनमधून मी त्यांच्याकडे येतो आणि मी जाता येता बघतो, काहीतरी रात्री 2 वाजता पण निघतो, काहीतरी सकाळी निघतो. बरं, तुमच्यापैकी कोणी बघितलं तर हात वर करा मला. तुमच्यापैकी कोणी बघितलंय? बरोबर. हां काही नंबर दिलेले आहेत मला, त्या दादाने प्रामाणिकपणे सांगितलं अगोदर काहीतरी 3-4 दादा भेटले, त्यांना पेन दिला. ठीक आहे, आता हे पेन काही मी नाही आणले, मी मोठेपणा घेत नाही. माझं स्वयंशक्तीपीठ नाथ आश्रम परिवार किंवा जगभर कार्यरत आहे. म्हणजे तुमच्या अगदी तळागाळापासून म्हणजे तळकोकणापासून विदर्भ, मराठवाडा, बीड, सांगली, रत्नागिरी, गुजरात,
असेल, असेल, स्वित्झर्लंड असेल, इंग्लंड असेल, थायलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका, त्या सगळ्या देशात ते पोहोचले आणि त्यांच्या वतीने काही ना काहीतरी कार्य चालू असतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या वतीने काही ना काहीतरी कार्य चालू असतं आणि मग ते कार्य जे आहे ते पुढे काही ना काहीतरी आपल्याला जी छोटीशी मंडळी आहे आम्ही छोटीशी पण आमचं हे कार्य स्वयंशक्तीपीठ नवनाथ आश्रमाचं जे कार्य आहे ते गेल्या 9 पिढ्या चालू आहे. आत्ताची देशभक्तीपरायण कृष्णनाथ महाराज त्याने पण स्वतः अंगीकारले बरोबर ते हायली क्वालिफाईड होतं बरोबर. त्याचबरोबर ते स्वतः आता डॉक्टरेट घेणार आहे म्हणजे डॉक्टरेटच्या माध्यमातून अभ्यास चालू आहे. माझी मुलगी आहे ज्योतिर्मयी दिदी, तर ज्योतिर्मयी दिदीचं आता लग्न ठरेल. 2 मिनिटं विसंगत बोलतोय, लग्न ठरणार आहे पण तिने लग्नासाठी अति प्रमाणात खर्च न करता किंवा साखरपुड्यासाठी पण अति प्रमाणात खर्च न करता तिने स्वतः तिच्या माध्यमातून तिच्याबरोबर आमचं स्वयंशक्तीपीठ आश्रमाचं विनर्स टीम आहे. आम्ही थोडं इंग्लिश नाव दुसरं बोलतो आता इंग्लिश पण घेऊन जायचं आहे, मराठीबरोबर जायचं म्हणजे मराठीवर तर हृदय प्रेम आहे पण थोडं इंग्लिशला टच कारण का तुम्हाला जग घालवायचं बरोबर आहे. जर स्वतः स्वराज्य रक्षक संभाजी महाराज माऊली त्या काळात इंग्लिश त्यांनी कमांड घेतलेलं होतं, 9 भाषांवर कमांड घेतलेलं होतं. बुधभूषण ग्रंथ त्यांनी तुमच्या वयाच्या कमी वयात केलेला आहे. म्हणजे 14-16 वर्ष घडण्याचं आणि बिघडण्याचं म्हणतात, तर त्यांचं घडण्याचं होतं. माऊलींनी 16व्या वर्षापासून 21व्या वर्षापर्यंतचा जो प्रवास आहे त्यांचा आला तर आपल्या मुलांना आपण म्हणतो ना आपल्या आई वडील की 16व्या वर्षी मुलं बिघडतील आला ना आता तर 16व्या वर्षी आपलं आपण म्हणतो माफ करा ना तुम्ही हे सांगितलं मला तर 16व्या वर्षी आपण काही ठिकाणं धोका असतो की आपली मुलं बिघडतील, तर मुलं बिघडतील नाही फक्त महाराजांना नजरेसमोर ठेवा. फक्त महाराजांना नजरेसमोर बॅटरी चालू आहे, बॅटरी कळत महासूर्य आहे, हा महासूर्य आहे आणि माऊलीला एका बाजूला शक्ती ठेवा एका बाजूला आलं ना, एका बाजूला शक्ती आणि एका बाजूला भक्ती ठेवली ना आयुष्यात तुमचं वाकडा पाऊल जाणार नाही, एका ठिकाणी वाकडी नजर जाणार नाही, लगेच महाराज डोळ्यासमोर येणार आलं त्यांना हृदयातून मानून ठेवा आलं कारण का आज त्यांचा जो त्याग आहे त्याच्यावर अभ्यास करायला गेला ना तरी सुद्धा अनेक जन्म लागते आणि मला तुम्हाला विनंती आहे जर जमलं तर सोलापूरच्या अगोदर एक म्युझियम आहे बरोबर आहे, शिवले पाटील माऊलीने माझं चॅनल आहे तुम्ही बघा. माझ्या चॅनलचं नाव वेळ टू जिंदगी. थोडं इंग्लिश बोलता मिळेल कारण ते इंटरनॅशनल आम्हाला थोडं पण जीवनाचा जगण्याचा महामार्ग म्हणून ती वेळ टू जिंदगी म्हणजे WAY वेळ टू TO आणि जिंदगीला झेड लावला की जिंदगी सुरू होती. तर असं तर मी महाराजांना विनंती करेन आणि माऊलींना पण विनंती करेन की नक्कीच तुम्हा माऊलींना महाराजांनी त्या शिवले पाटील माऊली त्यांनी जे म्युझियम तयार केले आहे त्या म्युझियमच्या इथे घेऊन जावं आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या अगोदर हे घ्या फोन नंबर तुम्हाला देते आमचे कार्यकर्ते आणि मग त्यांना फोन करा आणि जरूर त्या ठिकाणी जा. मुलांना खूप सुंदर इतिहास त्यांनी निर्माण केलेला आहे. असं स्वतःची प्रॉपर्टी त्यांनी दान केली आहे महाराजांसाठी आणि संभाजीराजे माऊलीवर एवढं अभ्यास त्यांचा प्रचंड आहे. नक्की तुम्हाला मला ते इतिहासाच्या पुस्तकात फक्त परीक्षेपुरतं असतं तिथे इतिहास ते पेटवून टाकतात हृदयाने पेटवून टाकतात एवढं जहाज त्यांचं वक्तृत्व आणि अभ्यास तर महाराजांचा महाआदर्श तुम्ही डोळ्यासमोर आणि कधीही फक्त शिवाजीने नाव बोलायचं नाही, कधीही संभाजीने नाव बोलायचं नाही. आयुष्यात आता लक्षात ठेवायचं आजपासून ठीक आहे. छत्रपती संभाजीराजे किंवा छत्रपती शिवाजी महाराज हेच बोलायचं. शिवाजी महाराज एकमेकाचं नाव तुम्ही बोलता ते बरोबर पण राजांचं नाव घ्यायचं झालं तर छत्रपती लावायचं त्यानंतर त्यांच्या छत्राशिवाय आपण नाही आपण छत्र ठेवलं ना आपल्या समोर आपल्या संपूर्ण भारतावर असं म्हणेन मी मला केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हते आणि सगळ्या विश्वभर ते म्हणून आजची जी जयंती आहे ना बाळांनो ती महाराजांची जयंती ही आपल्यासाठी फार मोठा आदर्श आहे आणि म्हणून लक्षात ठेवा की 350 वर्षापूर्वी जो प्रतिकृमान इतिहास त्यांनी घडवला आहे म्हणून आपण आलो पण मला सांगा तुमच्या अगोदर ना म्हणलं तुमच्या खापर पंजोबाचं नाव काय, तुमच्या खापर पंजोबाचं नाव काय मला सांगते खापर पंजोबा बरोबर आहे बरोबर आहे महाराजांची पण एक लक्षात ठेवा त्यांचं नाव आपल्याला नाही सांगता येत पण महाराजांचं नाव सांगता येते कारण महाराज केवळ स्वतःसाठी जगले नाहीत तर संपूर्ण विश्वासाठी जगलेले आहेत. माऊली स्वतःसाठी जगलेले नाहीत संपूर्ण विश्वासाठी जगलेले दिसतंय उत्तम प्रकारे आता बघा काय तर वेळेस मी बघतो तुम्ही ते स्थान इकडे करत असता अनुभव करत असतात बरोबर आणि बरोबर शिस्तीमध्ये येतात कुठेतरी हुल्लडबाजी करत नाही किंवा गोंधळ करत नाही परत ते इथून समोर बसलं तुम्ही पक्वाद गुरुमाई पारायण यांचं गुरुमाई पारायण आणि पारायण असं त्यांचं नाव त्यांच्या सासू सासऱ्याने त्याला दिलेलं आहे आणि फार मोठी त्यांनी सेवा केली. आज त्या स्वतः आणि आमचं सगळं आश्रम परिवार
साक्षात चैतन्य आहे. आणि आज या ठिकाणी मी सहज चाललेलो, गुरुमाईंचं लक्ष पडलं, म्हणजे महाराजांची मूर्ती आवडते म्हणून त्यांना विनंती केली की जर आम्ही येऊ शकतो तर या ना, आनंद आहे बाबा. त्याच्यासाठी फार मोठं अधिष्ठान आज त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि हे लक्षात ठेवा की फक्त महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, तर शिवाजी महाराज की जय असेल आपल्या हे करून नाही चालत, तर ते आपल्या हृदयात पेटले पाहिजे, हृदयात लागले पाहिजे. या ठिकाणी बघा, या छोट्या दादा धनराज ना, या धनराज माऊलीने मला एक सुंदर चित्र काढलं. ते दादा कुठे गेले? नाही, नाव म्हणजे आपलं गाव 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 नांदेड मधले ज्ञानराज माऊली, धनराज माऊली आहेत बघा. त्या धनराज माऊली महाराजांनी या ठिकाणी महाराजांचं किती सुंदर चित्र, आणि नजरेमध्ये काय मुलगी ज्योतिर्मयी दिली नक्की होऊन हे चित्र, त्या चित्राला जे काही सॅल्युटेशन आहे ते नक्की देणार आहे. त्याला महाराज मोजरा पुढच्या 5-6 दिवसात माझी मुलगी दाखल जगभर तिचं आज चित्रकला पुढे झाली. तिने स्वतः 6 वर्षाची डिग्री केली. नक्कीच दादा तुमच्या छोट्या चित्रासाठी जर तिला वेळ मिळाला तर मी नक्की सांगेन, तुमचं परवानगी घेऊन की एखाद्या तासाचा स्ट्रोक्स ती तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करेल. दादा तिला वेळ मिळतो. आणि तिचे मिस्टर जे आहेत रोहित दादा, ते पण आज इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत. अल्लाह म्हणून दोघांनाही मी नक्की विनंती करेन की कसे वेळ मिळेल तसं नक्की ते सेवा देतील. या ठिकाणी माझ्या स्वयंशक्तीपीठ नाका आश्रम परिवाराच्या वतीने तुम्हाला ही लेखणी दिली जाते. त्या लेखणीचा सदुपयोग करा आणि उत्तम प्रकारचा अभ्यास करा. अभ्यास फार महत्वाचा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणते की अभ्यासोनी प्रकट व्हावे, नाहीतरी आपलं गप्प राहायचं मौन. अल्लाह उगाच काहीतरी बडबड करायची नाही. आणि जेव्हा आपल्याला महाराज शिकवतात किंवा माऊली शिकवतात तेव्हा एक एक त्यांचं जे बोल आहे, एक एक त्यांचा जो आदर्श संस्कार आहे तो अगदी हृदयात करून ठेवा बाळांनो. आयुष्यात तुम्ही मागे पडणार नाही. आणि ते कारण ते आज ना स्वतःच्या परिवारावर जेवढं प्रेम करत असतील ना तेवढं तुमच्यावर करतात. अल्लाह ते लक्षात ठेवा, त्याची जाणीव ठेवा, कधी यांना विसरू नका. अल्लाह ना ओके. आणि दुसरी गोष्ट त्यावेळेस ऐकतो आणि आपल्या गुरूंबद्दल काहीतरी वेगळं बोलायचा प्रयत्न होतो. तसं कधी केलं तर आपल्याला आत्मिक शाप लागतो. अल्लाह कधीच आपल्या गुरूंबद्दल काही बोलायचं नाही. अल्लाह ना, त्यामुळे ते लक्षात ठेवा. आज दोन्ही महाराजांना आमच्या स्वयंशक्तीपीठ आश्रमात परिवाराच्या वतीने वंदन आहे. आणि त्याचबरोबर हे छोटे छोटे सी विटॅमिन, आता ते बघा आमचे आश्रम परिवार किती काळजी घेतो. कसले तरी चॉकलेट नाही वाटत तर त्याने सी विटॅमिन्स, हे बघा इथे कंपनी ब्रँडेड आहे, म्हणजे ते सी विटॅमिन आहे त्याच्यामध्ये. आता म्हणजे एक गोळी घेतली ना तरी एक गोळी अशी चाकली ना आपण तरी सुद्धा 2-3 तास तुम्हाला आरामात ऊर्जा मिळेल. अशा पद्धतीने त्यांनी हे पाठवलेले आहेत तुम्हाला, म्हणजे त्याचाही स्वीकार करा तुम्ही. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी बघा, हे जे पाठवलं आहे तुम्हाला ते काय पाठवलं आहे तर इथे लक्षात घ्या. त्या ठिकाणी तुमचे त्या ठिकाणी तुम्ही आंघोळ करताना त्या ठिकाणी त्या आंघोळ करताना त्या ठिकाणी जर तुमची टॉवेल वगैरे लावायची असेल किंवा काय तर आमचे हे आदरणीय सुधीरनाथ मोरे काका आहेत अल्लाह, तर त्यांनी बरोबर त्यांनी हे पाठवलेलं आहे तुम्हाला. मी दाखवतो तुम्हाला काय आहे ते बघा. ते बघा इथे त्यांनी पाठवलं कचरा टाकून इथे त्यांनी जमिनीवर टाकून. आणि चॉकलेट खाल्ल्यानंतर पण कागद तुम्ही टाकू नका. मला एक जरी दिसलं ना रस्त्यात तर परत ते तुम्ही झुंकून बघत नाही. आता कारण का भारताची भूमी हे आपल्यासाठी फार मोठा आदर्श आहे. तो तिथे कचरा टाकण्याचा आपला अधिकार आहे. मी आता येताना पहिले ते चपला बघितलं, तुमच्या चपला सांगित होत्या हिरवी रस्ता लहान बाळाचा आपण पण होतं. पण माझ्या कार्यक्रमाला कधी आलं, लाखो कार्यक्रमाला लोक आले तर चप्पल नाही, एवढी दहशत एवढी शिस्त आहे. ते चालणार नाही. त्या चप्पलाचे फोटो काढले जातात. कोणी चप्पल चुकीची ठेवली तर मी माझ्या डोक्यावर घेतो आणि त्याला बक्षीस जाहीर करतो. बाबा तू आदर्श शिष्य आहेस, तुला सन्मान. आपलं आता इथे माझं आता नवीन दाखल आहे, मी 3 महिने झाले, त्यामुळे लहान बाळ आहे. फक्त माऊलीने मला सांगितलेलं आहे की 9 वर्षात मोठेपणा सांगायला की होऊ नकोस, असं माऊलीने मला भीती घातलेली. कोणी ज्ञानोबा माऊलींनी, बरोबर माऊलींनी, तर माऊली म्हणले की मोठेपणा नाही सांगा, आता सांगितलं असेल तर चुकून आपण असं म्हणा. त्या ठिकाणी तुम्हाला हे कपडे सुकत घालायला म्हणे असं लावले की त्याच्यावर तुम्ही काहीतरी वापर करता तो शिकत तिकडे. त्याचबरोबर त्यांनी पण उघडणं ते आणि इथे दुसरं हे सांगण्याचं म्हणलं पाठवलं आमच्या मोरे काका म्हणून आहे की जे कमिशनर ऑफिसमध्ये कार्यरत होते, पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये. आणि भरत साहेब म्हणून आहे, फार मोठं व्यक्तिमत्व इंटरनॅशनल औद्योगिक जगतातलं. तर त्यांनी तुम्हाला पाठवलेलं आहे साबणाचं भांडण, म्हणजे त्याचा साबण ठेवला की तो हे होणार नाही. त्यांना काही प्लास्टिकचं पण पाठवतं, पण हे मला वाटते 25-30 वर्ष काही होणार नाही. तुम्ही फक्त ह्याच्यावर काही हे करू नका. ती 2 भांडी त्यांनी पाठवलेली आहेत.
2 हे पाठवले बुक्स द्यायचे तर तुम्ही नक्की आनंदाने घ्या. त्यांनी भरपूर ठिकाणी पाठ आम्ही आता हे लावतोय आणि आमचं हेच आहे की कुठे मोठेपणा उगाच सांगत बसायचं नाही, आपलं कार्य करत राहायचं. पण हाताच्या घडीवर येतो, हाताची घडी भाग्याला घडी. हा, हे आता करून ठेवायचं. आता ह्याच्या पुढे मुलांना जर शिक्षा द्यायची झाली कधी, मी पण शिक्षा दिली. मी स्वतः शिक्षण क्षेत्रात माऊली 29.5 वर्ष, 30 वर्ष कार्यरत होतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर माननीय आदरणीय आणि माझा सन्मान केलेला आहे. हा, तो छोटंसं व्यक्तिमत्व आहे. माझे वडील स्वतः आदर्श शिक्षण तज्ज्ञ होते, त्यांचा राष्ट्रपतींनी सन्मान केलेला आहे आणि त्याचबरोबर मँचेस्टर युनिव्हर्सिटी इंग्लंड यांनी त्यांना गौरवान्वित केलेलं आहे 1992ला. मग काय इतिहास निर्माण केला असेल त्यांनी. हा, पूर्ण जागता इतिहास आहेत ते. मला माझ्यासाठी आदर्श आहे. म्हणून माझं पाऊस जरा जरी चुकलं तर माझ्यासमोर 2 दहशत असतात, म्हणजे 3 दहशत असतात. एक तर माझे वडील आजही ते आहेत, ते आता 12 वर्षापूर्वी नाथांच्या आज्ञेला निघून गेले, 14 वर्षापूर्वी, मात्र ते आजही आहे. आणि दुसरी दहशत 350 वर्षापूर्वीचा इतिहास घडवणाऱ्या महाराजांची. तिसरी दहशत असते 750 वर्षापूर्वी आपलं हृदय आपल्याला काबीज करणारी माऊली त्यांचं. तर 3 जणांना मी डोळ्यासमोर ठेवतो, 3 माऊलींना. आणि म्हणतो नाही बाबा आपल्याकडून वाकडं झालं तर हे आपल्याला काय पुढे गेल्यानंतर पण क्षमा करणार नाही. अल्ला मग वाकडं होत नाही, अल्ला असायचं. त्यामुळे हा विश्वास साखर ठेवायचा. आम्ही म्हणालो तुम्ही पण या ब्रह्मचैतन्य माऊलींना इथल्या ह्या वास्तूला विसरायचं नाही, आनंदीला विसरायचं नाही. अल्लाच ना. म्हणून या ठिकाणी हे पुन्हा एकदा चित्र. तर तुम्ही पण असा सगळ्यांनी प्रयत्न करा, कारण तुमच्यामध्ये पण ती कला असते तर ती तुम्ही जोपासा. काहीतरी कला म्हणून तुम्हाला सगळ्यांनाच पाहिजे करून ह्याच्यामध्ये. तर असंच तुम्ही चांगली प्रगती करत जावा. महाराज सांगतो टीचर तर ते त्यांचा ऐका, अभ्यास चांगला करा. बाकी वाईट कुठच्याच मित्रांची संगत करू नका कधी. एवढंच सांगते. आमच्या ज्योतिर्मय दिदी त्यांना हे चित्र पाठवलं जाईल, त्याचे फोटो काढून स्पेशली. मग त्या ठिकाणी काही चित्र त्यांना बक्षीस आणायचे, त्या 5-1 दिवसात दाखल होतील कदाचित, तर त्या नक्कीच त्यासाठी आणतील. आणि मला असं वाटतं की जरा एखादा अभंग कोणतरी तुमचं काही म्हणणं असेल तर एखादी लाईन छोटीशी 2 तुम्ही आता सुरते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, कर्कटावरी ठेवोनिया, कर्कटावरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर.